नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला पनीर भुर्जी कशी करायची ती दाखवत आहे. तुम्ही ही मुलांना शाळेच्या डब्यात किंवा ऑफिसच्या डब्यात सुद्धा देऊ शकता. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी पनीर अशा प्रकारे किसून घेतला आहे. त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतला, एक कांदा चिरून घेतला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. तर सर्वप्रथम गरम झाले त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्या त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. ती चांगली परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आपण जो एक कांदा चिरून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि आपला हा कांदा चांगला लालसर रंगाचा होईपर्यंत आपल्याला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. त्यामुळे आपली भुर्जीसुद्धा खूप छान होईल. आणि आपली भुर्जीमध्ये असं पाणी एकीकडे आणि भुर्जी एकीकडे होऊ नये त्यामुळे मी एक त्यामध्ये सिक्रेट जिन्नस टाकणार. ते आहे म्हणजे थोडं बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ आपण टाकल्यामुळे काय होतं, आपली भुर्जी अशी चांगली घट्टसर तयार होते. हे बघा, असं एवढं थोडं टाकायचं आपल्याला बेसन पीठ आणि ते तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, एक भुर्जीला वेगळीच चव येते. अशा प्रकारे आपल्याला बेसन पीठ हे तेलात चांगलं परतून घ्यायचं आहे. बेसन पीठ तेलात चांगलं परतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये चिरलेला एक टोमॅटो टाकायचा आहे. तो सुद्धा तेलात चांगला चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतल्याच्या नंतर आपल्या त्यामध्ये तिखट, हळद, मीठ आणि हा किचन किंग मसाला थोडा टाकायचा. त्यामुळे आपली भुर्जी छान होईल. आता टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर आपण हे मसाले त्यामध्ये टाकणार आहेत आणि त्यामुळे ते मसाले टोमॅटोमध्ये चांगले एकजीव करून घेणार आहे. आणि टोमॅटो थोडा शिजण्यासाठी आपण त्यामध्ये गरम पाणी टाकत आहे. असं टोमॅटो मॅश झाल्याच्यानंतर आपण हे जे पनीर किसून घेतलं आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकायचं आणि सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तयार झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकायचं आहे. त्यामुळे आपली भुर्जी आणखीन छान होईल. आणि त्यामध्ये तुम्ही थोडी फ्रेश क्रीम असली तर तीसुद्धा टाकू शकता किंवा दुधाची सायसुद्धा टाकू शकता. ही बघा, आपली पनीर भुर्जी एकदम छान तयार झाली आणि मुलांना नक्की द्या, मुलांना खूप आवडेल. धन्यवाद.